नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकसभेचं आजचं कामकाज राजकीय आरोपांच्या धुराळ्यामध्ये गाजलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत सरकारला थेट लक्ष्य केलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती झालेल्या पोलीस कारवाईसाठी अमित शहाच जबाबदार असल्याचा दावा त्यांनी लोकसभेत केला आणि त्यानंतर पत्रकार परिषदेतही त्याच आरोपांचा पुनरुच्चार करत सरकारवर दडपशाहीचं राजकारण केल्याचा आरोप केलाय. दुसरीकडे भाजपनं राहुल गांधींचे आरोप फेटाळत त्यांना बेजबाबदार वक्तव्य करणारा नेता असं म्हटलं आणि संसदेमध्ये माफी मागण्याची मागणी केली. आणि या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आणखी एक ठिणगी पडली, ती म्हणजे भाजप खासदार कंगना रनौत यांचं जनरेशन गटर हे वक्तव्य. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या तरुणांवर केलेल्या या टीकेमुळे सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत संतापाची लाट उसळली. विरोधकांनी कंगनावरती युवकांचा अपमान केल्याचा आरोप केला, तर समर्थकांनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. एकीकडे लोकसभेत राहुल गांधींचा अमित शहांवर थेट हल्लाबोल, दुसरीकडे पत्रकार परिषदेत आरोपांची पुनरावृत्ती आणि त्याचवेळी कंगना रनौत हिच्या वक्तव्यामुळे पेटलेला नवा राजकीय वाद. नेमकं काय घडलं संसदेत? राहुल गांधी काय म्हणाले? सरकारचं उत्तर त्याला काय आहे? आणि कंगना रनौत वादाचं राजकारण कुठपर्यंत जाणार आहे? या सगळ्यांचा आढावा घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. देशामधील पेपर फुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यावर झालेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा आज लोकसभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत सरकारला थेट लक्ष्य केलं. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकही झाली. सभागृहामध्ये गदारोळ झाला आणि काही शब्द कामकाजातून वगळण्याचे निर्देशही देण्यात आले. पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट. लोकसभेत राहुल गांधींचा अमित शहांवर थेट हल्लाबोल. गंभीर आरोपांनंतर सत्ताधारी विरोधक आमने सामने. इडियट, अंधभक्त शब्दांवरून सभागृहात गदारोळ. अमित शहांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं, विरोधकांची मागणी. सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 वरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. पेपर फुटी विरोधात रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी देशाच्या भविष्यासाठी लढतायत आणि त्यांच्या आंदोलनाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे असं राहुल गांधी भाषणादरम्यान म्हणाले. दिस वॉज अन एक्सप्रेशन, डीप एक्सप्रेशन of the youth of this country, of the future generation of this country, and I feel that all political parties must respect this expression, including my friends in the BJP. राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई मागे गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार आणि पॅलेट्स वापरण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला. तसंच विद्यार्थ्यांशी गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय. यावेळी राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पेपर फुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेची चूक नसून सरकारच्या अपयशाचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं. सरकार विद्यार्थ्यांचा आवाज ऐकण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारत असल्याचाही आरोप त्यांनी केला. होम मिनिस्टर सर, द होम मिनिस्टर नो, आज होम मिनिस्टर पर चर्चा नहीं है. जिस विधेयक पर चर्चा है विधेयक पे मंत्री बैठे हैं. यही व्यवस्था रहती है सदन के अंदर. सर, द होम मिनिस्टर authorized the shooting of our students, sir. He put pellets into the blood of our students. He ordered the students of India to be shot.
भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी इडियट आणि अंधभक्त हे शब्द वापरल्यानं सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. सभागृहात गदारोळ झाला. लोकसभा अध्यक्षांनी हे शब्द रेकॉर्डमधून वगळण्याचे निर्देश दिले. राहुल गांधींच्या आरोपांवर केंद्र सरकारनं तत्काळ पलटवार केला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावत विद्यार्थ्यांवर गोळीबार झाल्याचा दावा चुकीचा असल्याचं सांगितलं. आंदोलनावेळी अश्रुधुराचा वापर करण्यात आला होता, पण कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाल्याचा सरकारनं स्पष्ट शब्दात इन्कार केलाय. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींनी संसदीय भाषेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्याकडून माफीची मागणी केली. एनडीएच्या काही सदस्यांनी राहुल गांधींचे आरोप राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं सांगत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारनंच कठोर कायदा आणल्याचा दावा केला. राहुल गांधी जी, आप नेता प्रतिपक्ष है, गंभीरता से बात बोलना चाहिए. आप बिना तर्क करके यहाँ ऐसा बात करते हैं, ये ठीक नहीं है सर. अभी तुरंत आप किस बेसिस पे ये बयान दिया है? किस बेसिस पे आपने ये बयान दिया, बताइए. किसने आपको बताया और किस तर्क के साथ आप ये बयान दिया है? ये बहुत गलत बात बोला है राहुल गांधी जी, बहुत गलत बात बोला है. मैं इसका आपत्ति करता हूँ. कार्रवाई से निकालना ही चाहिए, लेकिन राहुल गांधी जी आप माफी मांगिए, ये ठीक बात नहीं है. आप ऐसे नहीं बोल सकते, गलत बात बोला है. गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, एसडीएम देता है, डीएम देता है. हम सब विधायक रहे हैं, सांसद रहे हैं, हमारे अनुभव में है. इसका अर्थ ये हुआ कि उन्हें सार्वजनिक जीवन का भी अनुभव में अभाव है. माननीय प्रतिपक्ष के नेता, मेरा आपसे आग्रह है, एक मिनट, आप विधेयक के बोलो और आप कोई भी तथ्य, कोई भी बात कहें तो आप खुद इंक्वायरी कर खुद निर्णय की स्थिति में नहीं बने. ये आप विषय कह सकते हैं कि इस लाठीचार्ज की इंक्वायरी होना चाहिए, लेकिन आप किसी व्यक्ति विशेष, अखिलेश ने भी कहा, आप इंक्वायरी की बात कर सकते हैं, लेकिन आप कहें कि नाम लेकर किसी का कहें, ये उचित नहीं. इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा दिला. विरोधकांनी विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी पुन्हा केली. या मुद्द्यावर राज्यसभेतही विरोधकांनी गदारोळ करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. अध्यक्ष महोदय, अगर नेता प्रतिपक्ष ने कोई गंभीर आरोप लगाया सरकार पे, तो ये सरकार की जिम्मेदारी बनती है कि किसके ऑर्डर पे पुलिस ने बच्चों पर, छात्रों पर, युवाओं पर इस तरह का व्यवहार किया है. राहुल गांधींच्या भाषणानंतर भाजपनं पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी भाजप आणि अमित शहांवर केलेले आरोप फेटाळून लावल्यात. राहुल गांधी तथ्यहीन बोलतात, खळबळजनक वक्तव्य करायचं म्हणून राहुल गांधींनी अमित शहांचं नाव घेतल्याचा दावाही भाजपचे खासदार संबित पात्रांनी केलाय. गोली चलाई गई, इसका खंडन किया जाता है कड़े शब्दों में. आज राहुल गांधी ने कहा स्टूडेंट्स के ऊपर गोली चलाई गई. भारतीय जनता पार्टी स्पष्ट शब्दों में कहती है, आधिकारिक रूप से कहती है, सारे बातचीत के बाद कहती है कि गोली नहीं चलाई गई. राहुल गांधी जी ने झूठ बोला की गोली चलाई. काँग्रेस नेते राहुल गांधींनीही नंतर पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केलाय. सभागृहात राहुल गांधींनी अमित शहांवर जे आरोप केले होते त्याच आरोपांचा पत्रकार परिषदेतही पुनरुच्चार करत थेट अमित शहांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. सरकार दडपशाहीचं राजकारण करत असून अमित शहांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पॅलेट गन्सचा वापर करण्यासाठी आदेश दिल्याचं मी स्वतः पाहिलंय असंही राहुल गांधी म्हणतात. By police forces or forces associated with the Home Ministry requires his order. When we were at Parliament House, I saw with my own eyes Amit Shah calling the police officers, Home Minister G on the phone. I saw it with my own eyes. Now, there are two possibilities. Possibility number one is he gave the order to shoot people with pellet guns. पेपरफुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि पोलीस कारवाई हे मुद्दे पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
सरकार या आरोपांना तथ्यहीन म्हणत असलं तरी विरोधक या मुद्द्यावर संसदेत आणि संसदेबाहेर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत, हे स्पष्टपणे दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.